या महाराष्ट्राचे दुसरे कुस्ती सम्राट असलम काजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथं भव्य असं कुस्त्याचं मैदान घेण्यात आले। या मैदानाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आदरणीय सर्वच आदरणीय खास करून दीपालीताई असतील, विश्वासदादा हरवले असतील, सर्व जिथे उपस्थित सगळ्याची नावं घेणे शक्य नाही, परंतु आपला वाढदिवस कसा साजरा करावा हे असलम काजीच्याकडून या महाराष्ट्रातल्या पैलवानाने शिकलं पाहिजे। असलम काजींना कुस्ती सम्राट हा पुरस्कार का दिला येथील नवीन मुलांना अजून माहीत नसेल किंवा दीपालीताई आलेत यांना माहीत नसेल। असलम काजी एवढे मोठे पैलवान होते की त्यांचा आज तागायत भाई आम्ही अजून फॅन आहे तुमचं, आणि असंख्य माझ्यासारखे पैलवान असलम काजींचे फॅन आहेत। आणि महाराष्ट्रात जेवढे बी महाराष्ट्र केसरी झाले आमच्या पिढीत जेवढे पण हिंद केसरी झाले, नरसिंग यादव सारखा एक पैलवान एशियनला राष्ट्रकुलला सुवर्ण पदक घेऊन आला, त्या सर्वांना हरवणारा एकमेव पैलवान या महाराष्ट्रात जन्माला आला तर तो म्हणजे असलम काजी। खरे टाळ्या। म्हणून या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने असलम काजींना कुस्ती सम्राट हा पुरस्कार दिला। तो का दिला याचं विश्लेषण मी तुम्हाला सर्वांना सांगितले। असलम काजी महाराष्ट्र केसरी झाले नाहीत, हिंद केसरी झाले नाहीत, खरं भाई चांगली गोष्ट झाली, कारण जेवढे पण महाराष्ट्र केसरी झाले, हिंद केसरी झाले, त्यांनी कुस्तीला बगल मारल्या ठराविक आहे ती, परंतु त्यातल्या 90% पैलवानाने कुस्तीला साईडकडे मारलाय। एकमेव या सोलापूर जिल्ह्यातली कुस्ती उंचीव पात्रता टिकविण्याचं काम या सोलापूर जिल्ह्यात आणि या महाराष्ट्रात जर कोणी केलं असेल तर ते असलम काजींनी केले, ही आपण विसरून चालणार नाही। आमचे गुरु आदरणीय विश्वासदादा हरुगले यांच्या आयुष्यात 1000-2000 शिष्य येतील, पण विश्वासदादा तुम्हाला प्रामाणिकपणाने तुमचा शिष्य म्हणून सांगतो की तुमच्या आयुष्यात असलम सारखा प्रामाणिक आणि नम्र शिष्य कधीही मिळणार नाही। मीही बघितले की असलम काजी महाराष्ट्रात टॉपचं पैलवान होतं देवकाती सर, आणि मी तालमीत गेलो आणि त्या दिवशी असलम काजीच्या अंगावर 2-3 काट्या फोडल्या होत्या वस्ताद दाने वस्ताद। मी माझा पार्टनर सुजित पाटीलला म्हणलं बाबा मी जातो इथनं पळून, मला नाही मारा सोसायचा, तर म्हणली नवीन आहे तुला नाही ती मारणार, परंतु म्हणलं या तालमीत जर असलम काजीला जर एवढा मार असेल तर संतोष व्यताळ म्हणजे इथं खरीद कराट आहे, त्यामुळे आपलं माघारी गेलेलं बरं। परंतु राहिलो आणि आयुष्यात असलम काजींच्या विश्वासदादांच्या सान्निध्यात राहिलो, चंद्रहार पाटलांची भेट झाली, आणि एक माणूस म्हणून एक चांगलं व्यक्तिमत्व घडलं माझं, तर ती एकमेव ही माझी मित्रमंडळी माझ्या आयुष्यात आली सोन्यासारखी भय। म्हणून चांगल्या संगतीला राहिल्यानंतर काय होऊ शकतं, तर या 2-4 माणसं माझ्या आयुष्यात आली म्हणून मी आज एक चांगला माणूस म्हणून घडलो। इथं सर्व वस्ताद मंडळी सर्व नवीन उदयनमुख पैलवान आहेत। आपल्या वस्तादांचा मान कसा राखला पाहिजे, आपण कितीही मोठ्या उंचीवर गेलो तर आपल्या वस्तादाला नाही विसरलं पाहिजे, ही तुम्ही कोणाकडून जर शिकलं पाहिजे तर या महाराष्ट्रातल्या सर्व पैलवानांनी असलम काजींच्याकडून शिकलं पाहिजे। डोपिंगचा काळ खूप मोठ्या प्रमाणात आहे, डोपिंग नाही केलं पाहिजे। तुम्ही पैलवान कमी व्हा नाही तर होऊ नका। बरीच पैलवान आज आई वडिलांचं स्वप्न वस्तादांचं स्वप्न घेऊन येतात, परंतु त्या डोपिंगमुळे बरीच पैलवान मरायला लागली। ती नवीन जे वस्ताद आहे ती की ज्यांना माहिती नाही, ज्यांना आपल्या पैलवान फास्ट मध्ये पैलवान करायचा आहे, तुम्हाला दोस्तांनो विनंती कडकडीचे एक पैलवान म्हणून करतो, ह्या भानगडीत पडू नका। आज असलम सारखा पैलवान आज बी माणसात आहे, महाराष्ट्र केसरी नाही झाला, हिंद केसरी नाही झाला, दुसऱ्या क्षेत्रात मोठं व्हा, परंतु तुम्ही पैलवान होऊ नका, व्हा काय पण व्हा, राजकारणात मोठं उचला, व्यवसायात मोठं उचला, समाजकारणात मोठं उचला, परंतु तुम्हाला जगावं लागेल ह्याच्यासाठी आधी। मरून तुम्ही कुठला इतिहास लिहू शकत नाही, तुम्ही डोपिंग करू नका। वस्तादांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही कुठल्याही तुमच्या शिष्याला डोपिंगचं व्यसन लावू नका। एखादा जर डोपिंग करत असलं तर त्याला हाकलून द्या, त्याला जेलमध्ये टाका। आज सूरज निकम सारखा पैलवान दाने वस्ताद अक्षरशः पिसाळला पैलवान, म्हणजे वाईट अवस्था आम्ही त्याची जवळून बघितली, किती मोठा परिणाम होता सांगा। म्हणून
ह्या गोष्टीत खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बदल करावा लागेल. नाहीतर एक दिवस अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये येईल की आपल्याला पैलवाना चित्राव दाखवावा लागेल. भयानक परिस्थिती येईल. म्हणून डोपिंगला विळखा बसला पाहिजे. आज विश्वासदादा असतील, असलमदादा असतील, अनेक हितमंडळी आहेत. आज आमच्या तालमीमध्ये सिकंदर शेखनं सुद्धा विश्वासदादांचं स्वप्न महाराष्ट्र केसरी होऊन पूर्ण केलं. सिकंदर सारखा या देशामध्ये दुसरा पैलवान होणे नाही. आज दिल्लीवाली, हरियाणावाली आज चंद्रदादांचा माझ्या गाडीमध्ये बऱ्याच वेळा विषय होतो. तिथं जाऊन त्यांना जर हरवणारा कोण या महाराष्ट्रात मारुती माने आणि आंदळकर पैलवानाच्या नंतर पैलवान काढला तर तो सिकंदर शेख काढला. परंतु तुम्ही पैलवान झाल्यानंतर, कुस्ती सोडल्यानंतर तुम्ही हाय स्थिती, तुमचं नाव, तुमचं स्टेटस असलम काजींच्या सारखा, चंद्रार पाटलांच्या सारखा तुम्हाला जपावा लागेल. तर तुमची किंमत हा समाज ठेवील. एवढंच मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो. अजून एक असलम काजींचं सांगतो की असलम काजी 2 शिष्य आता हरले म्हणून दुःख नाही, परंतु माझं मैदान आहे, माझं होम पिच आहे म्हणून माझा पैलवान जिंकायला पाहिजे असं त्यांची भावना नाही. हीच गोष्ट सोलापूर जिल्ह्याला असलमभाई मोठं पैलवान घडविण्यास कारणीभूत आहे. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं टॉपचं पैलवान या जिल्ह्यात काही ती तर तुमच्यासारखं वस्ताच या जिल्ह्यामध्ये जन्माला आलेत म्हणून आहेत. आणि अशीच परंपरा या जिल्ह्याची राहील. एवढीच या निमित्तानं, वाढदिवसाच्या निमित्तानं भाई तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचं आयुष्य दीर्घायुष्य लाभावं आणि तुमच्या महाराष्ट्र केसरी स्वप्न तुमचं नाही स्वप्न पूर्ण झालं, परंतु या तालमीतील 10 महाराष्ट्र केसरी व्हावी, ऑलिम्पिकला पदक यावं. आज शहासाहेबांनी विश्वासानं आपल्याला तालमीला जागा दिली. आज एका मारवाडी समाजाच्या माणसानं मुस्लिम समाजाच्या माणसाला एवढी मोठी तालीम बांधून देऊन प्रेम कुस्तीवरती व्यक्त केलं, त्याबद्दल त्यांचं बी मी मनापासून आभार मानतो. सर्व निवेदक असतील, युट्यूब चॅनलवरती असतील, पत्रकार मंडळी असतील, सर्वांचं मी मनापासून असलम काजींच्या वाढदिवसाला तुम्ही आला त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आवा पृथ्वीराज. चला, नक्कीच आपण अतिशय